जय मल्हार सगळ्यांना. चला, खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड करणं झालाच नाही. आता ना माझं सध्या काही ना काय प्रॉब्लेम होतोच, म्हणजे दुसरा काही नाही. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे, उन्हाळ्याचे ना जारची ऑर्डर वगैरे खूप जास्त असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणं आणि अपलोड करणं होतच नाही आहे. तर घ्या तुम्ही समजून आणि असंच कनेक्ट राहा माझ्या व्हिडिओ बघायला. तर असो, इकडं आज मला खूप दिवसानंतर ना बट्ट्या करायच्या होत्या. तर त्यासाठीच इकडे मस्त पीठ घेतलं मी अगोदर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि 1 वाटी रवा टाकला. रवा टाकल्याने आपल्या बट्ट्याना खुसखुशीत होत्यात. आणि त्यानंतर आपली भाजी करायची पळी आहे का छोटी, त्यानेच 2 चमचे ना मी तेल घेतलं आणि गरम करून घेतलं ते. तर गरम तेल टाकल्याने पण आपल्या बट्ट्या एकदम खुसखुशीत होतात आणि मस्त खायला छान लागतात. त्यानंतर सगळं तेल टाकून घेतलं, सगळं मिक्स केलं आणि त्याचा निब्बर असा ना कणिक मळून घेतला, गोळा केला आणि त्यानंतर असे बारकाले गोळे करून घेतले. तर अगोदर मी काय करायचे, पातेल्यामध्ये पाणी ठेवलं ना, त्या पाण्यामध्येच आहे ना मी बट्ट्या उकळायला घालायचे. पण आता तसं नाही करत मी. आता ना अशा आपली दळण करायची चाळणी असते किंवा आपल्या वड्या करायची चाळणी असते ना, त्याच्यावर जरी ठेवलं ना तर एकच नंबर बट्ट्या तयार होत्यात. किंवा इडली पात्र जर तुमचं असलं तरी. तर इकडे मी बट्ट्या उकळायला ठेवल्या, लाईट नव्हती तर मग आता लाईट आली, मग लाईट शेगडीवर मी आता बट्ट्या उकळायला ठेवल्या आणि इकडं तोपर्यंत डाळीची तयारी करून घेतली. तर सध्या ना गॅसची पण एकदम प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळं ना जास्त गॅसवर करायचं म्हणलं ना तर नको वाटते. तर मला ना खूप ऑप्शन आहे करायला, म्हणजे कसं चूल पण आहे आणि शेगडी पण आहे. तर पण मी सगळं ना शेगडीवरच करते, माझं सगळं शेगडीवर होतं. पाणी तापण्यासहित आणि स्वयंपाकासहित सगळं माझं शेगडीवर होतं. बघा छानपैकी ना मस्त डाळ पण करून घेतली ना, अशा कुरकुरीत मस्त बघा कशा जाळी आलेत बट्ट्याला. अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मी सकाळीच ना विहिरीवर मोटर चालू करायला आले होते. तर इथं ना हे असे बघा छोटे 2 उंदराची पिल्लं ना शॉट लागून मेलेत वाटतं. आणि मग तेच बघून मला खरंच खूप वाईट वाटलं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस माझी आत्या आणि ते आल्या होत्या, तर त्यांना मी भेटायला गेले होते. जेजुरीत दर्शनाला आल्या होत्या. मग चला म्हणलं आता आलेस तर तसंच आपण पायथ्याचं दर्शन घेऊया. आणि मग लगेच आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच निघालो घरी. तर तुम्ही आले असले तर तुम्हाला पण मस्त माहीत असेल, हा बघा नेमकं मंदिरासमोरच हा नंदी आहे आणि इकडल्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. तर मग गणपतीचे पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर लगेच निघलो. तर पाहुणे माझी आत्या वगैरे बरेच जण आले होते, पण ते काही घरी नाही आले. ते म्हणले नको इतकं जणांना घरी यायला, त्यांच्याकडे देव वगैरे होते. मग म्हणलं नको चालते, आम्हीच येतो भेटायला. तर असो, त्यानंतर घरी आलो आणि लगेच घरी निघालो आणि खाण्यासाठी घ्यायचं होतं पोरींला, तर खायला घेतलं. तर प्रत्येकाची वेगवेगळी डिश. सिद्धीला हे छोटे केक घेतले, रिद्धीला वडापाव घेतला आणि श्राद्धाला समोसा. आणि आमच्या दोघांसाठी ही समोसा पापडी घेतली. मस्त सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती. मग स्वयंपाक करण्यासाठी भाजीलाच काही नव्हतं म्हणून शेतामध्ये गेले. म्हणलं चला थोडीशी पालकाची भाजी घेऊन यावं शेतातनं. तर आता खूप पहिलं